झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातून नव्याने निवडून आलेले बापूसाहेब पठारे यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. काय सांगतायत कार्यकर्ते? खूप गर्दी झाली सकाळपासून. कार्यकर्त्यांचं एकच म्हणणे, आमच्या मनातला आमदार निवडून आला ही भावना त्यांची आहे आणि म्हणून हजारोच्या संख्येनं काल दुपारी 2 वाजल्यापासून तर आतापर्यंत हजारो कार्यकर्ते भेटायला येत आहेत. त्यांची एकच भावना की आमच्या मनातला आमदार निवडून आला, हा आनंद त्यांच्या मनामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं सर्व कार्यकर्त्यांनी, मग कार्यकर्ते असतील, आमची भावकी सर्व असेल, पठारे परिवार असेल किंवा माझे कुटुंबातले सर्व घटक असतील, मग सुरेंद्र असेल, रवींद्र असेल, महेंद्र असेल, आमचे बाकीचे पुतणे असतील, भाचे असतील किंवा सर्व नातेवाईक असतील किंवा मतदारसंघातले सर्व आघाडीचे कार्यकर्ते असतील, या सर्वांच्या कष्टामुळेच विजय हा निश्चित झाला. त्यामागे आशीर्वाद होता तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धवराव ठाकरे साहेब, आदरणीय अंधारेताई असतील, सुप्रियाताई असतील, या ठिकाणी आमचे सर्व नेते मंडळी असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, या सर्वांचा, बाळासाहेब थोरात असतील, या सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी लाभला आणि मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचं जे स्वप्न होतं ते थोडंसं अधुरं राहिलं की या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. पण पुणे शहरात 8 विधानसभेच्या जागा आहेत, 7 विधानसभेच्या जागा महायुतीने जिंकल्या, एकच जागा महाविकास आघाडीने तुमच्या माध्यमातून जिंकली. काय नक्की या मतदारसंघात झालं? एकच जागा तुम्हाला मिळाली, बाकी आल्या नाहीत. पुणे जिल्ह्यामध्ये 21 जागा आहेत, त्यामध्ये मीच एकटा शरदचंद्रजी पवार साहेबांचा निवडून आलो. त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे. या ठिकाणी या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं गेले 10 वर्षामध्ये विकास थांबलेला आहे आणि तो विकास खऱ्या अर्थानं आम्हाला करायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या उत्स्फूर्तने या ठिकाणी मतदान केलं. जे टार्गेट होतं त्या टार्गेटच्या वर आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी आमचा 4,500च्या लीडनं या ठिकाणी निकाल लागला आणि ते लीड मिळालं. या ठिकाणी माझा विजय निश्चित झाला आणि हजारो कार्यकर्ते भेटायला रीग लागलेले आपण पाहताय. या ठिकाणी सकाळपासून, सकाळी 9 वाजल्यापासून तर आता मला वाटतं 1-2 वाजले असतील, एवढा वेळ सतत नागरिक येत आहेत, सर्व कार्यकर्ते येत आहेत, भाऊबंद येत आहेत, या ठिकाणी पाहुणे मंडळी येत आहेत आणि भेटतायत आणि त्यांना आनंद झालेला आहे. तो आनंद निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी विकास आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडून आलेलो आहे आणि म्हणून विकास घडवून आणण्याचं काम, या भागातला ट्रॅफिकचा प्रश्न असेल, या भागात तोच प्रश्न होता. विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडून आलात. काय वडगाव शहरीचे प्रमुख प्रश्न आहेत आणि कुठल्या प्रश्नांवर महत्वाचं, प्रामुख्याने कुठल्या प्रश्नांवर काम केलं जाणार? वडगाव शहरीचे महत्वाचे प्रश्न डीपी रस्ते करण्याचे. हे डीपी रस्ते करून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सर्व डीपी रस्ते झाल्यानंतर एअरपोर्टचा जाणारा विषय असेल, नगर रोडचा जाणारा विषय असेल, जाण्याचा विषय असेल, हे महत्वाचे विषय आहेत. त्यामुळे वारजे खराडे हा रस्ता पूर्ण करण्याचं काम आम्हाला करायचे. जे जागा देत नसतील त्यांना शासनाच्या माध्यमातून जी काय मदत घेता येईल ती घेऊन या ठिकाणी ते रस्ते पूर्ण करण्याचं काम आम्हाला करायचंय. रिंग रोडचा प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी जे मंत्री असतील त्यांच्या पाठीशी लागून, मुख्यमंत्री असतील त्यांच्या पाठीशी लागून हा विकासाचा प्रश्न हा वैयक्तिक बापूसाहेब पठारेंचा नाहीये हे सांगून या ठिकाणी प्रश्न सोडवले जातील. मग पाण्याचा प्रकल्प अर्धवट असेल, जे काही प्रकल्प अर्धवट आहेत ते पूर्ण करण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आमच्याकडून केलं जाईल आणि या कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा एकदा निर्माण करण्याचं काम होईल. गेले 10 वर्ष आपल्याला माहिती आहे की गेले 35-40 वर्ष मी सातत्यानं समाजामध्ये काम करतोय आणि गेले 10 वर्षामध्ये मी पदावर नव्हतो, सातत्यानं लोकांच्या सुखदुःखामध्ये, लोकांच्या अडचणीमध्ये, लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये. पुणे जिल्ह्यात तुम्ही एकटेच आमदार आहात शरद पवारांच्या पक्षाचे. पवार साहेबांचा काय फोन वगैरे आलता किंवा जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचा फोनवर काय बोलणं झालं? नाही, परवा फोन आलेला होता परंतु काल फोन झालेला नाहीये. परंतु उद्या आम्ही जाणार आहे मुंबईला, त्यावेळेस भेट होईल. कारण फोन आला असला तरी फोन माझ्याकडे नाहीये, माझ्या पीएमकडे आहे. त्यामुळे ते सातत्यानं बाजूला आणि कार्यकर्त्यांचा गराड्यामध्ये मी आहे. त्यामुळं माझा कॉन्टॅक्ट कोणाशी होऊ शकलेला नाही. पक्षाचे ऑफिसमधून फोन आलेले मी पाहिले परंतु मला कोणाशी बोलता. उद्या कशाला मुंबईला बोलवलं? काय नक्की झाली चर्चा? उद्या तर पक्षाचं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्यांचा शपथविधी उद्या आहे आणि परवा सरकार स्थापन होणार आहे. 26 तारखेला मुदत संपते. त्यामुळे उद्या सदस्यांचा शपथविधी आहे. त्यामुळे उद्या आम्हाला सर्व सभासदांना जावं लागेल.
नक्कीच वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातील जे प्रमुख प्रश्न आहेत, रस्ते असतील, पाणी असेल, अशा प्रश्नांवर लक्ष देऊन ते कामं करून घेण्यावर बापूसाहेब पठारे यांचं लक्ष असणार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन विकी ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.